नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव मिलिंद कुलकर्णी. मी निर्मल सीड्समध्ये संशोधन या विभागामध्ये काम करतो, बाजरी या पिकावर. आज आपण पाहणार आहोत की निर्मल सीड्सनी विकसित केलेलं निर्मल 5286 NPH 5286 हे संकरित वाण. आता सहसा काय आहे की शेतकरी बाजरी लावली किंवा ज्वारी लावली तर सगळ्यात त्रास होतो तो पीक तयार झाल्यानंतर पक्षाचा त्रास असतो. पक्षाच्या त्रासासाठी त्याच्यापासून थोडासा आपल्याला बचाव व्हावा ह्याच्यासाठी निर्मल सीड्सनी हे 5286 जे वाण आहे हे असं विकसित केलेलं. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण कणसावर आपल्याला इथं काटे पाहायला मिळतात, ज्याला आपण कुसळ किंवा ब्रिसल्स. ह्याच्यामुळं काय होतं की ज्यावेळेस दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होती किंवा दुधाळा अवस्थेमध्ये दाणे असतात त्यावेळेस आपल्याला पाखरांचा प्रादुर्भाव जास्त असतो. तुलनात्मक ह्याच्यामध्ये आपल्याला तो प्रादुर्भाव आपल्याला कमी पाहायला मिळतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. उन्हाळी हंगामामध्ये शेतकऱ्याच्या पसंतीस उतरलेलं हे अतिशय उत्कृष्ट असं 5286 हे संकरित वाण आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. ऑलरेडी हे मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा सुद्धा चारा शेवटपर्यंत हिरवा राहतो, म्हणजे कापणीपर्यंत हिरवा राहतो. त्याचबरोबर आपल्याला जे पाहिजे ही गावरान बाजरीची भाकरी जशी होती त्या पद्धतीची त्या प्रतीची जी भाकरी आहे ती आपल्याला ह्या हायब्रिडपासून आपल्याला उपलब्ध होती. त्याच्यानंतर धान्याचं उत्पादन आणि चाऱ्याचं उत्पादन हे दोन्ही आपल्याला ह्याच्यापासून उपलब्ध होतं. हे हायब्रिड आपण पावसाळ्यातही लावू शकता आणि उन्हाळ्यामध्ये लावू शकता. पावसाळ्यातला कालावधी ह्याचा साधारणतः 80 दिवसाचा आणि उन्हाळ्यातला कालावधी ह्याचा 90 ते 95 दिवसामध्ये तयार होतं. उन्हाळ्यामध्ये उशीर लागायचं कारण एकच, कारण त्याची पेरणी आपली जानेवारीमध्ये होती. उगवण क्षमतेपासून म्हणजे उगवणीसाठी जो लागणारा कालावधी आहे त्याच्यामध्ये खरीप हंगाम आणि उन्हाळी हंगाम ह्याच्यामध्ये जी तफावत जाती त्याच्यामुळंच ह्याचा आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये 10 ते 15 दिवस आपल्याला जास्त कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. हे कुठल्याही बाजरीमध्ये अपेक्षित असतं. अशा पद्धतीचं हे ब्रिसल्स असलेलं निर्मलचं 5286 हे बाजरीचं संकरित वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर लावावं आणि त्याचा अधिकाधिक फायदा करून घ्यावा. धन्यवाद. ह्या वाणाची उपलब्धता जशी मार्केटमध्ये केली तसं शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो की याचं उत्पादन किती येतं. तर उत्पादनामध्ये जर पाहिलं आपण तर साधारणतः 15 ते 16 क्विंटल हे आपल्या जमिनीच्या मकदुराप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये, आणि आपण किती पाण्याची उपलब्धता उन्हाळी हंगामात करतात त्याच्यावर अवलंबून असतं. पण सरासरी आपल्याला 15 ते 16 क्विंटल प्रति एकर प्रमाणे आपल्याला ह्याचं उत्पादन अपेक्षित असतं.